या घराला आता तुझी सवय लागली आणि ती तशीच राहिली पाहिजे। हे जर असंच वागत राहिले ना तर बघता बघता चमत्कार घडेल। मी आज तुला बाईक वरून जाताना पाहिलं। कसं काय मिळाला रे बाईचा पत्ता? एवढी मोठी गोष्ट घरात घडली, तुम्हाला आमच्याशी येऊन बोलावंसं नाही वाटलं? कॉलेजमध्ये गेल्यावर तिच्या मित्रमैत्रिणींना ती माझी काय म्हणून ओळख करून देईल। किती शाणी आहे माझी जीव। आईला त्रास होऊ नये म्हणून रडत नाही, तिची लवकर लवकर झोपून गेली। नमः शिवाय ओम नमः शिवाय। चेहरा पुढे कर। ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। काय ते म्हणजे कुठल्या देवाचा अंगार आहे? शंभू महादेवाचा गावावरून आलाय म्हणजे काय, मीच मागवलाय। म्हटलं बायकोला आणि चिवला लावूया, कोणाची पण नजर लागता कामा नये। तसं असेल तर तुम्ही कपाळ पुढे करा। अरे करा ना। तुमच्या चांगल्या वागण्याला कोणाची नजर लागता कामा नये। मला कोणाची नजर लागते? माझी 7:30 होती, संपली केव्हा असते। आता काय नाही होणार मला। तुम्हाला गरज आहे, तुम्हाला नजर लागता कामा नये, कळलं? जगात खरंच देव आहे। देव आहे म्हणजे त्या देवाचाच अंगार आहे। आता जातो, घरातल्या सगळ्यांना लावून येतो, घरामध्ये सगळीकडे शिंपडतो, घर कसं पवित्र होणार, शुद्ध शांत। आलो, मंत्र म्हणत बस। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। मी निघाले का नाही त्याची चाचपणी करताय का? मी तुम्हाला सांगितलं ना, पुढच्या 20 मिनिटात मी तुमच्या तिथे येईन, मग आपण एकत्रच निघू। आता का काय विचारताय? मला त्यांचं घर माहित नाहीये। हो हो, निघते मी, बाय। वहिनी, इकडे बघा। का? अहो का काय, माझ्याकडे बघायला नाही सांगत मी, अंगार लावायचा आहे। हे असले अंगारे धुपारे आहेत ना, त्यावर मी विश्वास ठेवत नाही। पण ह्याच्यावर ठेवा, ज्या कामासाठी चाललाय ते काम पूर्ण होणार। कसे परशु भाऊजी, देवाने तुम्हाला इतका मोकळा वेळ दिलाय की तुम्ही सगळ्या देवांचे अंगारे धुपारे आणून सगळ्या गावाला लावू शकता, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये ना। एवढ्याशा अंगारासाठी किती ऐकत आहे? हो ना, मला उशीर होतोय, मला निघायला हवं। कुठे गाई गाईने विलक्षणचं तिकीट मागायला निघालात का काय? इलेक्शन? काही काय बोलताय तुम्ही? गंमत केली हो, म्हणायला लागलं का काय? नाही, घ्या अंगार लावा, लावा लावा लावा, अंगार लावा, अंगार लावा, लावा लावा। शंभू महादेवा, वहिनींच्या वटीत यश टाक रे बाबा। आणि वहिनी, ही जेवढी घाई करताय ना तुम्ही, एवढी घाई वामण्याच्या अंगात शिरली तर बरं होईल हो। परशु भाऊजी, या प्रश्नाचं उत्तर ना मी तुम्हाला सविस्तर दिलं असतं, पण आता नाही। ये राग्या, मी बोलतोय। रात्रीची तयारी झाली ना? आज रात्री गेम असा वाजला पाहिजे, जर का गडबड झाली तर मी तुझा गेम वाजवेन, सांगून ठेवतो। बघत होता तुला अशी शॉपिंग करवते ना, पण फार नको महागाचं घ्यायला, म्हणजे कसं थोडक्यात काय कुठे निघालाय मायलेकींचा फेरा? आत्याजी, जानकी माझी मैत्रीण आहे। तेच ते ग, पण काय निघालेत कुठे? शॉपिंगला। आता गेल्या आठवड्यात तर झालं शॉपिंग। अगं ते माझं झालं, आज जानकीसाठी शॉपिंग करायचंय। कॉलेजला जाताना नवीन कपडे नको का? जानकीकडे काय कपड्यांना कमी आहे? खूप साड्या आहेत तिच्याकडे। एक मिनिट, तुला काय वाटलं ही साडी नेसून जाणार आहे कॉलेजला? प्लीज हा, आमच्या कॉलेजच्या कोणी प्रोफेसर सुद्धा साडी नेसत नाही आता। मग काय तिला काय असले कपडे घेणारच का काय? अगदी असेच नाही, पण ऍटलीस्ट पंजाबी ड्रेस तरी, आणि तसंही त्यात ती चांगली दिसते। तिच्या नवऱ्याला विचारलंय का?
नर्मदेच्या डोक्यावरचा पदर खाली आलेला सुद्धा चालायचा नाही त्याला या घरात. बाबांनीच सांगितलंय साडीच्या ऐवजी ड्रेस घालायला. मी काय म्हणते, मी साड्याच घेते, पण जरा साध्यातल्या घेते. साध्यातली म्हणजे काय? म्हणजे हे बघ, मी तुला अजिबात साड्या घेऊ देणार नाहीये. एकतर मी पंजाबी ड्रेस घ्यायला कशी बशी तयार झाले. काय वाटेल ते करा, मला कोण विचारतंय? अमृता, आत्याबाईंना आधीच माझं कॉलेजला जाणं पटलं नाही. त्यात हे उगीच कपड्यांचं आपण. जानकी, मला एक सांग, तू बाबांशी लग्न केलंयस का आत्या आजीशी? तुझं बरोबर आहे, पण त्या नाराज झालेल्या मला नाही चालायचं ग. अगं जाऊ दे ना, तू नको एवढा विचार करूस. मी साड्याच नेसते. हे बघ, बास झाला. तू साड्या नेसलेल्या तुला चालत असेल, पण मला चालणार नाही. चल आता. अगं चल म्हणते ना. या मॅडम. चला. आता कसला विचार करता मॅडम? आता आभाळाला हात टेकायला फक्त 2 बोटं उरली. आता नको विचार. 2च बोटं राहिलीये म्हणून तर एवढी खबरदारी घेते. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. चला. चला. या. करायची गरज नाही, माहितीये मला तू आलायस ते. जना काका, अहिल्याबाई किल्लेदार आल्यात. मग म्हणजे नरसिंह किल्लेदारांच्या माहितीये. कामात आहेत ते. हे आमचे जनार्दन माने साहेब. आम्ही सगळे त्यांना लाडाने नाही, आम्ही सगळे त्यांना आदराने जना काका म्हणतो. कर्वे, मी युगंधराबाईंना भेटायला आले, यांना नाही. कर्व, या घराच्या चौकटीतून कुणाला बी आत आणण्याआधी या घरातल्या लोकांची समधी माहिती देत चला हो. सविस्तर देणारच होतो. अहिल्याबाई, हे जना काका आमच्या मॅडमचे फ्रेंड, फिलॉसॉफर कम गाईड, राजकीय सल्लागार. अच्छा, म्हणजे आमच्या वाकणीसांसारखे. कर्व, या बाईनं म्हणावं बाकरीसारखे 10-15 जण आमच्या गोट्यात बांधलेली असतात. या घरात मॅडमच्या बरोबरीनं जना काकांचा शब्द चालतो. कर्वे, मला उशीर होतो. तुमच्या युगंधराबाईंनी मला 12 वाजता बोलवलं होतं आणि आता 12:15 वाजले. उद्याचा नाही पत्ता आणि माझी सत्ता वाटायला लागले का? म्हणजे हो बाई, एवढीच जर घाई असेल तर चाकी समधी घाईची कामावर कोणी या. हो कर्व, बाईंना नंतरची वेळ द्या आणि नीट समजावून सांगा. यानंतर जर बाईंना भेटायचं असल
तर सवड काढून या. सवडीनं कामं झालेली बरी असतात. नाही आता आले तर भेटूनच जाते ना, उगाच येळझऱ्या घालायला नको. आल्यासरशी कामं झालेली बरी. काय बाई, आल्यासरशी जी कामं होतात ना, त्या कामांना बाई हातच घालत नाही. थोडस थांबावं लागल. बाई त्यांच्या सवडीनं भेटतील तुम्हाला. ठीक आहे, थांबते हा मी. शाब्बास. आता तुमचा पाहुणचार करायला हरकत नाही. ए किसन्या, ए बुचक्या, कुठं उलटलंय? पाहुणे आले, त्यांच्या चहा पाण्याचं बघा. या ना या. हे बाबा आर्यन, तुम्ही औषध आणि पोरान काय गोळ घातलास? इतकंच एकमेकावर जीव होतो ना, तर मरा कित्याक दिलास का? हे पांडू, मी काय ब्रह्मदेव वगैरे नाहीये मारणाऱ्या माणसाला थांबवायला. ह्याच तर त्याका सांग, सारखा तुझ्या नावान माका फोन करता आणि बोलताना नखरेत असे असतात जशी झाशीची राणीच. पांडू, तुझं जे काय लफड आहे ना, तुझं तू निस्तर. मला नको त्रास देऊ सुगाच. पण माका एक कळणार नाही, स्वर्गातून फोन करची सोय कापासून सुरू झाली? मला नाही माहित. पांडू, परत जर मला त्रास दिलास ना, देईन एक ठेवून, कळलं ना? असोच दम स्वतःच्या औषिक दे. जानकी, तू ना एक नंबरची चिंगू आहेस. पैसे ना खर्च करण्यासाठी असतात ग. माहिती आहे, पण ते असे कुठेही खर्च करण्यासाठी नसतात. ए, उगाच आता आत्या आजीसारखं बोलू नकोस. काय चुकीचं बोलले मी? आणि आता एवढी खरेदी झाली, 2-3 वर्ष तर पाहायलाच नको. काय 2-3 वर्ष? बरी आहेस ना तू? असं काय करते? गावाकडे असताना आम्हाला तर वर्षातून एकदाच ड्रेस मिळायचा, तो सुद्धा शंभू महादेवाच्या जत्रेत. आणि पिकांचं इकडे तिकडे काही झालं तर ते पण नाही. जानकी, अगं तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. अमृता, परिस्थिती कशी असली ना तरी पैसे हे जपूनच वापरायचे असतात. अगं हो, पण उचल थोड्या वेळासाठी मी जरा बहिरी होते. उचल. हॅलो, काय? आज माझं अहोभाग्यच म्हटलं पाहिजे, चक्क तू फोन केलायस. कुठे आहेस तू? आत्ताच्या आत्ता इथे कॉलेजला आहे. तू भेटायला बोलवतोयस मला? अरे सॉरी, पण आज नाही जमणार मला. अमृता, मला जेव्हा तुझी गरज असते ना, तेव्हा तू कधीच येत नाहीस. त्यामुळे जस्ट गो टू हेल्प. अरे एवढं चिडायला काय झालंय? तुला काय करायचंय ना? एनिवेज, कुठे आहेस तू? कोणाबरोबर आहेस? मी माझ्या मैत्रिणी बरोबर आहे. नाही जमणार रे मला. ही कोण मैत्रीण? अजून थोडा वेळ धीर धरा, मॅडम येतीलच इतक्यात. अजून किती वेळ वाट पाहायची कर्वे? जवळजवळ 4 वेळा चहा घेऊन झालाय माझा. आज बहुधा मॅडम वाचनात रमल्या. मग त्यांच्या वाचनाची वेळ बघून मला बोलवायचं ना? हो, या घरात कुठली गोष्ट ठरवून घडत नाही हो. मॅडमला वाटलं वाचायला बसणार. आता येता येता मॅडमला वाटलं फिरायला जावं, तर फिरायला जाणार. म्हणून म्हणलं या घरामध्ये कुठली गोष्ट ठरवून घडत नाही. मग मी काय करू? बसाव, येतील इतक्यात. हो कर्व, तुम्ही कुठे गेला नाही ते? म्हणजे कर्वे नाही थांबणार? नाही, म्हणजे मॅडम ना फक्त तुमच्याशीच बोलायचंय. निघा.
काय उरली सुरली काम असेल ते करून घ्या. चल चल निघ. अरे आर्यन, ती बाई माका सारखा फोन करता आणि फोनवर नाही तर बोलता. परत तिचा फोन इलो तर काय सांगू. तू तुझा नंबर का नाही देत तिला? हे बघ, नंबर वगैरे द्यायची काही गरज नाहीये. तूही नको नको ते बोल ना तिला. अरे तिचा आवाजच असा असा तर साक्षात कशी असत. डेंजर एकदम. म्हणजे होती. पांडू एक काम कर, त्या बाईचा जर परत फोन आला ना, तिला सांग मी तिला भेटायला येतो वर स्वर्गात. जानकी, काय चवीने खातेस तू हे सगळं? चवीनेच खायचं असतं. चिंच, आवळे, बोरं नुसतं आठवलं ना तरी असं तोंडाला पाणी सुटतं. आणि ते नुसतं खायच्या चर्चेने पण माझ्या अंगावर काटा येतो. मी शिकवते ना तुला कसं खायचं. नको बाई नको प्लीज. अमृता, बऱ्याच दिवसांपासून तुला विचारेन म्हणत होते पण राहत होतं. काय ग? मी काय म्हणते, आता आपण एकाच कॉलेजमध्ये जाणार ना, म्हणजे तुझ्या मित्रमैत्रिणींशी पण माझी ओळख होणार. तुला अवघडल्यासारखं नाही व्हायचं? अजिबात नाही. तसं झालं तर तू ओळख नको दाखवू मला. वेडी आहेस का तू? एवढं सगळं करायची काहीही गरज नाहीये. आणि तसंही मी थोडी सांगणार तू नरसिंह किल्लेदारांची बायको आहेस म्हणून. पण मंगळसूत्र बघून लोक विचारतीलच ना की मी कोणाची बायको आहे. डोंट टेल मी तू मंगळसूत्र घालून कॉलेजला येणार आहेस. प्लीज हा, अजिबात चालणार नाही. मग त्यापेक्षा मी कॉलेजलाच येत नाही. अगं पण तू असं कर ना, तू कॉलेजला येताना कार्ड आणि मग आल्यावर घाल परत. नाही, ती मंगळसूत्राची कार्ड घाल मला नाही जमायची. जाणे की काय फरक पडणार आहे त्यांनी. आता उद्या तू असं पण म्हणशील मी कुंकू लावून कॉलेजला येणार म्हणजे येणारच आहे. कुंकू हाच माझा खरा दागिना आहे. जानकी, अगं हे असले दागिने आपल्या कॉलेजमध्ये नाही चालत. मग मला शिकायचंच नाही. बरं बाई, तू घाल मंगळसूत्र पण ऍटलीस्ट ते लपव तरी. लपवून ते कसं लपवायचं? आपण आता जे ड्रेस मटेरियल घेतलेत ना ते आपण असे शिवू ना की त्याच्यात तुझं मंगळसूत्र लपलं जाईल. नाही, हे असं करणं म्हणजे पाप आहे. मंगळसूत्र लोकांना दाखवणं हे पुण्य आहे असं कोणी सांगितलं तुला? बरं लपवू आपण, पण हे असे शिवणार कोण कपडे? बऱ्याच बाई माझे ड्रेस पण तेच शिवतात. एक काम करूया ना, आत्ताच फोन करूया. थांब. हाँ सैयद भाई, अमृता, अरे एक्चुअली ड्रेस सिलवाने थे अर्जेंट. मेरे लिए नहीं. हाँ उनको लेके आती हूँ मैं, लेकिन अर्जेंट चाहिए. हाँ बस 10 मिनट में पहुंच रही हूँ. हाँ चल बस लो. आता मला सांगा अहिल्याबाई, काय बोलणार तुम्ही युगंधराबाई आल्यावर? पण आज तरी तुमच्या मॅडम येतील ना? नाही, कारण माझी जायची वेळ झालीये म्हणून म्हटलं. येतील ना? नाही काय, ज्या प्रश्नांची उत्तरं मिळणारच नाही ते प्रश्न विचारायचं कशाला म्हणतोय मी? बहुधा अजून मी कोण आहे याचा अंदाज तुम्हाला आलेला दिसत नाही. असं कसं म्हणता तुम्ही? अहो, तुमच्या भेटीची कुंडली मीच मांडली ना. दमाने घ्या हो. तुमच्या भाग्योदयाचा काळ जवळ आलाय. प्लीज आता बोलवा त्यांना. राहू दे, येतील हो. त्या कुठं पळून जात आहेत. पण त्यांच्या समोर तुमची त व्हायला नको म्हणून म्हणलं मी तुम्हाला म्हणूनच मगाशी म्हणाले की अजून तुम्हाला माझी ओळख पटलेली दिसत नाही. मी सुद्धा तुम्हाला परत 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 तेच सांगतोय. होमवर्क न करता युगंधराबाईंसमोर परीक्षा द्यायला जाऊ नका.
तोंडघशी पडाल. तुम्हाला सांगा, काय बोलणार तुम्ही मॅडम समोर आल्यानंतर? म्हणजे त्यांना कुठल्या नावानं हाक मारणार? मॅडम, युगंधराजी का सरतापे वहिनी? का मी त्यांना नुसतं युगंधरा म्हटलेलं चालणार नाही का? बाई, कशाला आगीशी खेळताय? कारण मला आगीशीच खेळायला आवडतं. हे बघा बाई, या आगीशी खेळण्याचा आजवर अनेकांनी प्रयत्न केला. सगळ्यांची राख रंगोळी झाली. आणखी 2-4 जणांच्या आयुष्याची होणार आहे काही दिवसात राख रांगोळी. आत्ता तरी येणार आहेत का त्या? मॅडमना काय हाक मारणार ते सांगा आधी. ते मी त्यांना पाहूनच ठरवेन. जना, नमस्कार, मी युगंधरा सरतापे.